मैत्रिणींनो किंवा या YouTube चॅनल मध्ये मी आपले स्वागत करत आहे। वरुथिनी एकादशी ही अत्यंत पुण्यवंत व्रत आहे। या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। या पूजेतून भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते। या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते। चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये ही तिथी येते। वरुथिनी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी आहे। या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही व्रत केले, उपवास केला तर भगवान विष्णूंची कृपा दृष्टी तुमच्यावरती अखंड राहते। सर्व पापातून मुक्ती मिळते। या एकादशीचे जर तुम्ही व्रत केले तर 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याचे पुण्यही तुम्हाला मिळते। तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते। आणि त्यातही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामधली वरुथिनी एकादशी आहे। तर याची पूजा आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे। तर उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे आपण सकाळी लवकर उठायचे आहे, आपले घर स्वच्छ करायचे आहे आणि आपल्याला देवालाही स्नान करून घ्यायचे आहे, अभिषेक घालायचा आहे। आपल्याला साधी भोळी जरी पूजा करायची असेल तरी आपण देवाला चांगले स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे। आपल्या जीवनामध्ये जर काही मानसिक अडचणी असतील, काही आर्थिक अडचणी असतील किंवा कोणतेही संकट असेल तर आपण या एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे जर पूजा केली तर आपल्यावरती असलेले संकट किंवा कोणतीही अडचण जी असेल तिचे निरासन हे नक्की होते। आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्र पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदते। त्यामुळे उद्याच्या दिवशी हे व्रत तुम्हाला नक्की करायचे आहे। आणि आपल्याकडून कळत किंवा न कळत काही चुका घडत असतात, काही पापे घडत असतात, त्यामुळे याच्यातून आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळवायची असेल तर आपल्याला उद्याची एकादशी ही धरायची आहे। त्यात आपल्याला पूजा विधी करायचा आहे, भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे आहेत। ह्या एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते, तर आपल्या पापाचाही नाश होतो, आपले सौभाग्य वाढते। या दिवशी जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंच्या अवतारामधल्या कोणत्याही देवतेची पूजा केली तर आपण विठ्ठलाची पूजा करू शकतो किंवा आपण बाळकृष्णांची पूजा करू शकतो, किंवा आपण स्वामींची पूजा करू शकतो। आपण विष्णू अवतारामध्ये असलेल्या कोणत्याही देवतेचे आपण पूजन करू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये असलेला छोटा बाळकृष्ण त्याचीही आपण पूजा करू शकतो, तेही भगवान विष्णूंचेच रूप आहे। त्यामुळे आपण मनोभावे विष्णू अवतारांची उद्याच्या दिवशी पूजा ही नक्की करायची आहे। त्या देवतेला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे, त्यांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मूर्तीला त्या देवघरामध्ये जागेवरती ठेवायचे आहे। हळदी कुंकू, अक्षदा, अष्टगंध हे समर्पित करायचे आहे। फूल, तुळस ही एकादशीच्या दिवशी कधीही तोडू नये, तर तुळस ही आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे। तर भगवान विष्णूंना आपल्याला तुळसही अर्पण करायची आहे। तर आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंसाठी नैवेद्य अर्पण करायचा आहे। तुम्ही फळांचा नैवेद्य अर्पण करू शकता, केळी असेल किंवा कोणतेही आवडते फळ असेल त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचाही भगवान विष्णूंना आपण नैवेद्य अर्पण करू शकतो, किंवा आपल्याला दूध साखरेचाही नैवेद्य आपण भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो। तर या दिवशी आपल्याला कोणता ना कोणता नैवेद्य हा भगवान विष्णूंना नक्कीच अर्पण करायचा आहे। एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती ना कोणती तरी सेवा तर नक्की करायची आहे। तर आपल्याला या एकादशीला भगवान विष्णूंचे विष्णू सहस्र नामाचे पठण करायचे आहे। या पठणाने आपल्याला खूप सारे फायदे होतील। विष्णू सहस्र नाम वाचण्यासाठी थोडे कठीण आहे। जर तुम्हाला वाचणे शक्य होत नसेल तर आपल्याला मोबाईलवरती YouTube विष्णू सहस्र नाम हे सहज उपलब्ध होते, त्यामुळे आपल्याला मोबाईलवरती लावून द्यायचे आहे आणि आपण मनात त्याच्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू सहस्र नामाचे पठण हे एक पाठ आपल्या घरामध्ये जरूर करायचे आहे। पाठ तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्र नामाचा उद्याच्याला झालाच पाहिजे आणि आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। एकादशीचे व्रत हे
दिवसभर आपल्याला फलाहार किंवा दूध असे आपल्या उपवासाचे जे पदार्थ चालतात ते उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला उपवास करायचा आहे। आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो। त्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा नाही, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा आहे। वरुथिनी एकादशी ही आपल्याला सौभाग्य प्रदान करणारी एकादशी आहे, तसेच आपले पाप नष्ट करणारी एकादशी आहे आणि मोक्ष प्रदान करणारी ही एकादशी आहे। व्रत केल्याने आपल्याला सौभाग्य तर प्राप्त होते, पण कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील त्याचे प्रायचित्त म्हणून या एकादशीचे व्रत केले जाते। एकादशीचे नियम हे फार काही नाही, पण एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार हा करू नका। एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी सूर्याला जल हे नक्की अर्पण करायचे आहे। घरामध्ये जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा असा जर एकत्र फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचाही आपल्याला, मूर्ती जर असेल तर त्याचाही आपल्याला अभिषेक करून स्नान चांगल्या स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घेऊन त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी हा अतिशय प्रिय दिवस आहे। तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा या दिवशी मान सन्मान करायचा आहे। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना आपण फुले अर्पण करायची आहे, तुळस अर्पण करायची आहे आणि त्यांना आवडणारा नैवेद्यही आपल्याला अर्पण करायचा आहे। एकादशीला दान करण्यालाही खूप महत्त्व आहे। भले तुम्हाला कोणतीही सेवा करणे जमले नाही किंवा कोणतीही तुम्हाला उपाय करणे जमले नाही, तर तुम्ही एकादशीचे दान केले तर सर्व सेवेचे पुण्य, सर्व गोष्टीचे तुम्हाला फळ प्राप्त होऊ शकते। या दिवशी दान केल्याने आपल्याला आपल्या सर्व पापातून मुक्ती मिळते आणि आपल्याला सर्व म्हणजे आपल्या ज्या काही चुका असतील, कोणत्या अडचणी असतील त्यातून आपल्याला मार्ग निघतो आणि दान केल्याचे पुण्य हे खूप मोठे पुण्य मिळते। आपल्याला आपले पितरही या दिवशी दान केल्याने खुश होतात आणि आपल्या पितरांनाही मुक्ती मिळते। आपल्या हातून काही चुका झालेल्या असतात किंवा काही गोष्टी आपल्याला काही गोष्टींच्या अडचणी येतात, संकटे येतात, आपल्याकडून कोणत्याही गोष्टी कळत न कळत झालेल्या असतात, पण त्या गोष्टीची आपल्याला जर त्या गोष्टीतून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर जरूर आपल्याला हे वरुथिनी एकादशीचे व्रत करायचे आहे। प्रत्येक चुकीवरती प्रायश्चित्त म्हणून तुम्ही हे व्रत करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।